युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे कुठेतरी आपण बघू शकतो की सिलेंडरची संख्या दिवसेंदिवस कमी होते. त्यानंतर येत्या रविवारनंतर ठाण्यातील जे काही 70% हॉटेल्स आहेत ते पूर्णपणे बंद होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. बँकेट हॉल देखील बंद होणार. सर, काय परिस्थिती आहे बँकेट हॉलची? बँकवेट हॉल सध्या तर 1-2-3 दिवसासाठी सगळीकडे थोडेफार गॅस शिल्लक आहे. असंच लांब हे गेले तर रविवार सोमवारपासून ती बँकवेट फंक्शन होऊ शकणार आहे. फंक्शन कॅन्सल होईल, नाहीतर जेवण देऊ शकत नाही. नुसतं हॉल देते, हॉलमध्ये काय चहा पाणी काय देऊ शकत नाही. असंच होईल. सिलेंडरचे ब्लॅक मार्केटिंग असल्यामुळे फटका बसतो. 100% सिलेंडर सगळ्या ठिकाणी आता ब्लॅक मध्ये किती मागितलं तेवढा सिलेंडर भेटतात आणि भाव पण डबल भाव घेऊन ते लोक सिलेंडर विकतात. ब्लॅक मार्केट बंद झाले की सध्या तरी आम्हाला काय हे होणार नाही. काही लग्नाच्या बुकिंग कॅन्सल झाले असं म्हणतायत, काय सांगाल? सध्या तरी एवढं काय हे नाही. अजून पुढच्या असं 2-4 दिवस पुढे हे असं चाललं तर पुढे बंद होईल. एकीकडे बघितलं की ठाण्यामध्ये हा जो काय प्रकार आहे, या प्रकारानंतर कुठेतरी जे काही हॉल्स आहेत या ठिकाणी जे व्यावसायिक सिलेंडर आहेत ते मिळत नसल्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात आली. अण्णाजी, काय सांगाल, किती कंडिशन बॅड आहे व्यवसायाच्या म्हणजे कोविड पासून बॅडच चाललाय. त्याच्यानंतर एक्साईज ड्युटी वाढले, मागच्या वर्षी 15% वाढले, आता परत 10% वाढवायची नोटीस तर आलेले आम्हाला. आता ही सगळ्याचे मोठा एक गॅसची समस्या आहे. याच्यामुळे काय होणार आहे, आता एकतर आमची हॉटेल 20% बंद झालं असेल, आणखीन उरलेले 50% हॉटेल आता परत बंद होणार आहे. रविवारपर्यंत कंप्लीट बंद होणार. आम्ही गव्हर्नमेंटला हेच बोलणार आहे, काळा बाजार बंद करा. तुम्ही बोलतात ना महिनाभराची स्टॉक आहे म्हणून, मग महिनाभरात सुरळीत चालू देऊ दे सिलेंडर. मग हे झालं तर बंद झालं तर नंतर आपण काहीतरी गव्हर्नमेंट आपल्याला उपयोग करेल ना आपल्याला. आता पुरा काळा बाजार चालू आहे, त्याच्यामुळे आम्हाला सिलेंडरच भेटत नाहीये. 4,000 चे 5,000 दिले तर आपल्याला अजूनही सिलेंडर पाहिजे तेवढं भेटतं. सरकारकडे तुम्ही जाणार आहात का? काय मागणी केली सरकारकडे? सरकारकडे आम्ही आता मुख्यमंत्री शिंदे साहेबाला भेटायला जाणार. वी विल मीट हिम, इसके बारे में डिस्कशन करेंगे. अपना जो डिमांड जो रहेगा शिंदे साहब को बताएंगे. शिंदे साहब के ऊपर अपने को 100% कॉन्फिडेंस है. अपना डिमांड को वो कंप्लाई करने के लिए 100% कोशिश करेगा. इसको साहब को ये रिक्वेस्ट करेंगे, प्रॉब्लम क्रिएटेड प्रॉब्लम है, आप जरा ब्लॅक मार्केटिंग स्टॉप करने का कोशिश करिए. राज्यभरामध्ये जो काही इस्रायल आणि इराणच्या किंवा मग अमेरिकेचे जे काही युद्धाचा फटका बसत असताना दुसरीकडे मात्र येत्या रविवारपर्यंत तोडगा न निघाल्यास राजकारणाने देखील याकडे लक्ष दिलं तर नक्कीच भविष्यामधल्या ठाण्यामध्ये जे काय सिलेंडरचा जो काय काळा बाजार सुरू आहे याकडे आळा बसेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.